नमस्कार, श्री स्वामी समर्थ. मंडळी, तुम्हाला माहिती आहे का की कधी-कधी आपले नशीब, आपल्या घरातील एखादी वस्तू, आपली ऊर्जा सगळं काही बदलू शकते. फक्त एक छोटीशी वस्तू, हो मंडळी, एक छोटीशी वस्तू जी तुम्ही रात्री झोपताना तुमच्या डोक्याखाली ठेवून झोपायचं आहे. ती वस्तू तुमच्या जीवनामध्ये शुभ ऊर्जा, प्रगती, समृद्धी व सफलता आकर्षित करते. आज मी तुम्हाला या 11 वस्तूंविषयी सांगणार आहे, ज्यापैकी फक्त एक वस्तूसुद्धा तुम्ही तुमच्या डोक्याजवळ घेऊन झोपलात तर तुमचे नशीब चमकेल व ते साथ देऊ लागेल. त्यामध्ये येणारे अडथळे देखील दूर होतील व नकारात्मक ऊर्जा देखील दूर राहील. घरात धनधान्य येणे सुरू होईल. तसेच व्हिडिओच्या शेवटी बघूयात की राशीनुसार कोणती वस्तू जवळ ठेवणे अत्यंत शुभ फलदायी ठरेल. त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत पहा. चॅनलवर नवीन असाल लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. तर मंडळी, बघूयात त्या वस्तू. नंबर 1, तुळशीचे पान. तुळस घरातील नकारात्मक ऊर्जा दूर करते. रात्री झोपताना एक ताजं तुळशीचं पान तुमच्या उशीच्या खाली ठेवून झोपल्याने मन शांत होते. घाबरणे, चिंता करणे, नकारात्मक विचार दूर होतात व दुसऱ्याच दिवशीपासून तुमचे शरीर हलके जाणू लागते, तसेच ऊर्जावान बनते. जुन्या ग्रंथात देखील लिहिलेलं आहे की तुळशीमध्ये साक्षात माता लक्ष्मीचा वास आहे. त्यामुळे झोपताना तुमच्या उशीखाली नक्की एक तुळशीचे पान ठेवून झोपा. त्यामुळे नक्कीच घरात देखील तुमच्या बरकत येईल. नंबर 2, चांदीचा शिक्का. चांदी ही चंद्रमाच्या ऊर्जेला आकर्षित करते. चंद्र ऊर्जा मनाला शांती देतो व आपले नशीब मजबूत करते. जर रात्री झोपताना तुमच्या डोक्याजवळ एक चांदीचा छोटा सिक्का ठेवला तर तुमचे डोके शांत होते, चांगले विचार येऊ लागतात, निर्णयशक्ती वाढते, धनलाभाचे अनेक मार्ग देखील भेटतात. हा उपाय नोकरी व बिझनेस जे करतात त्यांच्यासाठी अगदी चमत्कारिक मानला गेला आहे. नंबर 3, गंगाजलने भरलेला छोटासा लोटा. झोपताना तुमच्या डोक्याजवळ गंगाजल ठेवा. हा उपाय तुमच्या खोलीतील सर्व नकारात्मक ऊर्जेला अत्यंत सहज पद्धतीने लगेच समाप्त करतो. गंगाजल रात्रभर खोलीतील वातावरण पवित्र करते. वाईट स्वप्न येणे सुद्धा यामुळे बंद होतात. मन शांत होते. जर तुमची मुलं रात्री अचानकच घाबरून उठत असतील तर हा उपाय त्यांच्यासाठी खूप लाभदायक ठरेल. नंबर 4, पिवळा कपडा. पिवळ्या वस्तूमध्ये साक्षात बृहस्पती ग्रहाची शक्ती असते. बृहस्पती ज्ञान, सफलता व भाग्यकारक आहेत. पिवळा कपडा डोक्याखाली ठेवल्याने शिक्षणात लाभ भेटतो, करिअरमध्ये ग्रोथ होते, इंटरव्ह्यूमध्ये देखील सफलता भेटते, तसेच बोलण्यात सुधारणा होते. जर तुमचे भाग्य कमजोर झाले असेल तर हा उपाय तुम्ही नक्की करावा. नंबर 5, छोटी सरस्वती देवीचा फोटो. जर तुम्हाला शिक्षण, परीक्षा, ज्ञान, करिअर, संगीत, कलेमध्ये देखील प्रगती करायची असेल तर तुमच्या डोक्याजवळ छोटा सरस्वती माता लक्ष्मीचा फोटो ठेवा व रोज झोपण्याआधी हात जोडून मनामध्ये बोला, हे सरस्वती देवी माता, मला ज्ञान व आयुष्यात सफलता प्रदान कर. तुम्हाला रोज मनापासून ही प्रार्थना तुम्ही केल्यास तुम्हाला नक्कीच फरक दिसून येईल. नंबर 6, कापूर. कापूर झोपताना डोक्याजवळ ठेवणे खूप शुभ मानले गेले आहे. कापूर हा राग कमी करतो, तणाव दूर करतो, वातावरणातील नकारात्मक ऊर्जा पूर्णपणे कापूर दूर करतो. जर तुमच्या जीवनात नेहमी संकटे असतील, तुमची कामे होत नसतील तर हा कापुराचा उपाय तुम्ही हा करू शकता. यामुळे नक्कीच तुमचे नशीब बदलेल. नंबर 7, लाल कपड्यात गुळ बांधणे. हा उपाय पूर्वीच्या काळी साधू संत लोक करत होते. लाल गुळाचा तुकडा बांधून तुमच्या डोक्याजवळ ठेवल्यास धनामध्ये बढोतरी येते, बंद पडलेली कामे चालू लागतात, पैसे परत भेटतात, व्यापारात तेजी येते, घरात शांतता येते, मंगळ ग्रहाची ऊर्जा शांती होते, तसेच भाग्य देखील मजबूत बनते. नंबर 8, पिंपळाचे पान. जर तुमचे भाग्य अजिबात साथ देत नसेल, तुमची कोणतीही कामे होत नसतील तसेच अडथळे येत असतील तर एक स्वच्छ पिंपळाचे पान डोक्याजवळ ठेवून झोपा. दुसऱ्या दिवशी सकाळी ते पाण्यामध्ये प्रवाहित करा. हा उपाय वाईट शक्तीपासून संरक्षण करते व अचानक धनलाभ देखील या उपायामुळे होतो. नंबर 9, हिरव्या रंगाचा रुमाल. हिरवा रंग हा बुध ग्रहाचं प्रतीक आहे. बुध चतुरता, वाणी, व्यापार व बुद्धीचा ग्रह आहे. रात्री डोक्याजवळ हिरवा रुमाल ठेवून झोपल्यास विचार करण्याची क्षमता वाढते, व्यापार वाढतो, तुमचे
तुमची कामे मार्गी लागतात. तसेच इंटरव्ह्यूमध्ये देखील तुम्हाला सफलता भेटते. हा खूप जणांनी उपाय केलेला आहे व त्याचा त्यांना फायदा देखील झालेला आहे. नंबर 10, थोडंसं गुलाबजल. फुलांची ऊर्जा खूप शक्तिशाली असते. गुलाबजल वातावरणाला पवित्र करते, मन शांत करते, नात्यामध्ये देखील प्रेम वाढवते व घरात शांती यामुळे भेटते. त्यामुळे डोक्याजवळ नक्कीच गुलाबजल ठेवून तुम्ही झोपा. नंबर 11, छोटीशी डायरी व पेन. मॅनिफेस्टेशन उपाय. हा सगळ्यात आधुनिक व कारागीर असा उपाय आहे. यामध्ये रात्री झोपण्याआधी तुमची जी डायरी आहे त्यामध्ये फक्त तुम्हाला 3 अशा लाईन नक्की लिहायच्या आहे. यामध्ये तुम्ही कोणतेही छोटी मोठी जितकी कामं केली आहेत त्यासाठी तुम्हाला आभार मानायचा आहे. उद्या तुम्हाला कोणती सकारात्मक कामे करायची आहे व कोणते काम मिळवायचं आहे ते सकारात्मक वाक्य तुम्हाला या डायरी डोक्याजवळ ठेवून तुम्हाला झोपी जायचे आहे. ही पद्धत तुमच्या ऊर्जेला सकारात्मक बनवते व तुमच्याजवळ ही सफलता म्हणजेच प्रगती आकर्षित करते. आता आपण बघूयात की कोणत्या अशा वस्तू आहेत ज्या राशीनुसार आपल्या डोक्याजवळ ठेवून झोपणे शुभ मानलं गेलं आहे. नंबर 1, मेष राशी. यासाठी लाल कपडामध्ये गूळ टाकून तुम्ही तुमच्या डोक्याजवळ ठेवू शकता. नंबर 2, वृषभ राशी. यामध्ये चांदीचा शिक्का तुम्हाला डोक्याजवळ ठेवायचा आहे. नंबर 3, मिथुन राशी. हिरवा रुमाल तुम्हाला डोक्याजवळ ठेवायचा आहे. नंबर 4, कर्क राशी. गुलाबजल तुम्हाला डोक्याजवळ ठेवायचा आहे. त्यानंतर सिंह राशी. सरस्वती देवीचा फोटो तुम्हाला डोक्याजवळ ठेवायचा आहे. कन्या राशी. या राशीसाठी डायरी आणि पेन डोक्याजवळ तुम्हाला ठेवायचा आहे. तुळा राशी. या राशीसाठी कापूर म्हणजेच कापराचा तुकडा तुमच्या डोक्याजवळ ठेवायचा आहे. वृश्चिक राशीसाठी पिंपळाचे पान डोक्याजवळ ठेवून झोपायचं आहे. धनु राशीसाठी पिवळा कपडा डोक्याजवळ ठेवून झोपायचा आहे. मकर राशीसाठी तुळशीचं पान डोक्याजवळ ठेवून झोपायचं आहे. कुंभ राशीसाठी गंगाजल डोक्याजवळ ठेवून झोपायचं आहे. मीन राशीसाठी चांदीचा शिक्का किंवा तुळशीचं पान. एक महत्त्वपूर्ण नियम हा आहे की या वस्तू डोक्याजवळ ठेवत असताना मन तुमचं शांत ठेवा. निगेटिव्ह शब्द किंवा वाईट विचार मनामध्ये येऊ देऊ नका. तसेच कोणाचेही मन तुम्ही दुखवू नका, कारण शुभ ऊर्जा तेव्हाच येते जेव्हा आपले मन देखील शुद्ध असते. मंडळी, नक्कीच तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर कमेंटमध्ये नक्की लिहा जय श्री माता लक्ष्मी. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद.